नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्यामधील कलम 1, कलम 2, कलम 9 पर्यंत माहिती घेतली। मागच्याच काही लेटेस्ट वाले आपले जे व्हिडिओ आहे त्यांच्यामध्ये आपण या कायद्यामधील कलम 8 आणि कलम 9 अभ्यासलेला आहे। याच्यामध्ये काय सांगितले तर माहिती नाकारण्याची कारणे, कोणत्या परिस्थितीमध्ये जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारायची आहे याच्याबद्दल तपशीलवार माहिती मागच्या कलमामध्ये आपण घेतलेली आहे। तर मित्रांनो, मागच्या तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर निश्चितच मागच्या महत्त्वाचे आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। त्यांची सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही सर्व ते व्हिडिओ बघू शकता। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक मारून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या होम स्क्रीनवर यूट्यूबच्या पहिले बघायला मिळतील। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 10 या कलम 10 विषयी माहिती घेणार आहोत। तर अत्यंत छोटासा असा कलम आहे हा। पृथक्करणीयता म्हणजे हा शब्द जेव्हा मी वाचला तेव्हा मी घाबरलेलो होतो की हा नेमकी विषय काय आहे, की हा कलम आपण स्किप करून टाकूया, मरू दे, ह्याचं काम तरी काय आहे। पृथक्करणीयता म्हणजे काय? तर या शब्दाचा थोडासा मी अभ्यास केला, त्याच्यानंतर कळलं की एवढा काही कठीण विषय नाही आहे। पृथक्करणीयता म्हणजे काय तर सेपरेट करणे किंवा वेगळा करणे, एखादा भाग वेगळा करणे, एक थोडक्यात पृथक्करणीयचा अर्थ आहे। आणि या कायद्यामध्ये या पृथक्करणीयचं काय काम आहे किंवा या कलमाचं याच्यामध्ये काम काय आहे? तर काम अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या लोकांना, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, ज्या लोकांना असं उत्तर मिळतं की ही माहिती आम्ही देऊ शकत नाही किंवा कलम 8 कलम 9 मध्ये अशी तरतूद केलेली आहे आणि या कलमानुसार आम्ही ही माहिती देऊ शकत नाही। टोटल सगळी माहिती असते, बरीचशी माहिती असते, एखादा दस्त असतो त्याच्यामध्ये गोपनीय माहिती असते, जी माहिती या माहिती अधिकारामध्ये नमूद केलेल्या कलम 8 आणि कलम 9 नुसार देऊ शकत नाही। परंतु त्या माहितीमधला एक छोटासा भाग असा असतो की तो सार्वजनिक करण्यासारखा असतो, असं अर्जदाराचं म्हणणं असतं। परंतु अधिकारी काय म्हणतात, नाही नाही नाही, आम्ही देणारच नाही, कायद्यामध्ये तशी तरतूदच नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही काय तुम्हाला ती माहिती देऊ शकत नाही आहे। त्यांनी फक्त कलम 8 आणि कलम 9चाच अभ्यास केलेला असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी कलम 10चा अभ्यास करायला राहून जातो, करायचा अधिकाऱ्यांचा सुद्धा। आणि म्हणूनच हा अतिशय महत्त्वाचा कलम आहे कलम 10। याच्यामध्ये अशी माहिती जी कलम 8 आणि 9 नुसार देता येत नाही, परंतु त्यातला प्रसिद्ध करण्यासारखा म्हणजे खुला करण्यासारखा म्हणजे देण्यायोग्य छोटासा भाग हा वेगळा करून देता येतो माहितीतून, तर त्याची तरतूद ही कलम 10 मध्ये केलेली आहे। थोडक्यात मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं की कलम 10 मध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे ते। तर बघा, पृथक्करणीयता म्हणजे एक सेव्हरेबिलिटी असा एक थोडासा त्याचा अर्थ होतो। तर बघा, जी माहिती मिळण्यासाठी विनंती करण्यात आली आहे ती माहिती जी प्रकट करण्याबाबत अपवाद केला होता अशा माहितीशी संबंधित असल्याच्या कारणास्तव नाकारण्यात आली असेल, तेव्हा या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भूत असली तरी या अधिनियमाने प्रकट करण्याबाबत अपवाद केलेल्या कोणत्याही माहितीचा ज्यात अंतर्भाव नसेल आणि अपवाद केलेल्या माहितीचा समावेश असलेल्या कोणत्याही भागापासून तो व्यवस्थितपणे पृथक् करता येत असेल असा अभिलेखाचा भाग पुरवण्यात येईल। पृथक् करता येत असेल म्हणजे काय? एखादी गोपनीय माहिती आहे, त्यातून तो भाग वेगळा करता येईल, पृथक्कर करता येईल आणि तो अर्जदाराला पुरवता येईल, तर तो पुरवण्यात यावा अशी तरतूद या ठिकाणी केलेली आहे। तर पुढे बघा, कलम 10 मधील हा पोटकलम 1, पोटकलम 2 मध्ये काय म्हटलंय? पोटकलम 2 मधील पण पोटकलम 1 अन्वये अभिलेखाच्या एखाद्या भागातील माहिती देण्यात आली असेल अशा प्रकरणात केंद्रीय जनमाहिती अधिकारी येत असलेली राज्य जनमाहिती अधिकारी अर्जदारास काय करेल? बघा, मागणी करण्यात आलेल्या अभिलेखांपैकी जी प्रकट करण्याबाबत अपवाद करण्यात आला आहे अशी माहिती अंतर्भूत असणारा अभिलेख पृथक केल्यानंतरचा उर्वरित भाग पुरवण्यात येत असल्याची बघा, वस्तुस्थिती संबंधित कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रश्नावरील कोणत्याही निष्कर्षासह ते निष्कर्ष ज्या सामग्रीवर आधारलेले होते त्या सामग्रीचा निर्देश करून निर्णयाच्या कारणांची, पुढे निर्णय देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पदनाम याची, त्याने किंवा तिने परिगणना केलेल्या फीचा तपशील आणि अर्जदारांनी जमा करणे आवश्यक असलेली फीची रक्कम याची, बघा, माहितीचा भाग प्रकट न करण्यासंबंधी निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या बाबतीतील त्यांचे किंवा तिचे हक्क कलम 19च्या पोटकलम 1 अन्वये
किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडून किंवा यथास्थिती राज्य माहिती आयोगाकडून निर्दिष्ट करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा तपशील, कालमर्यादा, प्रक्रिया आणि माहिती पुरवण्याचा इतर कोणताही प्रकार यांसह आकारलेल्या फीची रक्कम किंवा माहिती पुरवण्याचा प्रकार याची माहिती देणारी नोटीस देईल. या ठिकाणी हा सगळा प्रक्रिया करायची आहे. याच्यामध्ये हे सगळं निर्णय देणं, हे नोटीस देणं, या सगळ्या गोष्टी करणं. याच्यामधून महत्त्वाचा भाग काय आहे तर जास्त किचकट करून सांगण्यापेक्षा मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की अशी गोपनीय माहिती ज्यातून एखादा भाग वेगळा करून नागरिकाला देता येईल तर तो देण्यात यावा, नागरिकाला देण्यात यावा अशी तरतूद या कायद्यामध्ये या कलमामध्ये केलेली आहे. तर पुढे बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अजून थोडं स्पेसिफाय करून एकदम सोप्या भाषेमध्ये एक चारच्या आधारे आपण हा विषय तो समजून घेऊया. बघा, कलम 10 पृथक्करणीयता, सेव्हरेबिलिटी म्हणजे सेपरेशन म्हणजे वेगळा करणे, सेव्हरेबिलिटी म्हणजे यामध्ये कलम 8 आणि कलम 9 ह्या दोन कलमांचा महत्त्वाचा विषय आहे. कलम 8 आणि कलम 9 काय आहेत याची व्हिडिओ मागच्या वेळेला बनवलेली आहे, ती तपशीलवार व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये काय म्हणलेले आहे की माहिती नाकारू शकतो कोणत्या परिस्थितीमध्ये त्याची तरतूद कलम 8 आणि कलम 9 मध्ये केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी अशी गोपनीय माहिती आहे जी कलम 8-9 नुसार नाकारता येते, परंतु त्यातला थोडासा भाग वेगळा करून आपल्याला देता येतोय जो जनहिताशी संबंधित आहे किंवा तो खुला करू शकतो किंवा उघड करू शकतो. तर त्या बाबतीत काय करायचं आहे तर कलम 8-9 मधल्या तरतुदी लक्षात घ्यायच्या. माहितीचा भाग जो कुठला वेगळा करतोय तो लक्षात घ्यायचा. तर अर्जदारास माहिती देणे या ठिकाणी देण्याची असल्यास या ठिकाणी बघा माहितीचा पृथक भाग हा द्यायचा आहे, कारणे आणि शुल्क कळवायचं आहे आणि अपील प्रक्रियेसंबंधीचा तपशील कळवायचा आहे. या ठिकाणी सहकारण महत्त्वाचं आहे. कारण का देतोय किंवा का देऊ नये किंवा जे काय असेल ते का देत असेल तर त्याचं कारण काय आहे, कारण की हे देणे योग्य आहे अयोग्य आहे ते सगळं काही गोष्टी असतील तर शुल्क आणि अपिलासंबंधीचा तपशील ही जर माहिती तुम्हाला पटली नाही तर त्या संदर्भात तुम्ही 30 दिवसाच्या विहित मुदतीमध्ये या प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकता असा तपशील या ठिकाणी नोंदवायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा सगळ्यात छोटासा कलम आहे कलम 10. मित्रांनो, कलम 10 विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याच्या मागच्या व्हिडिओसुद्धा अतिशय महत्त्वाचे झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण या कायद्याविषयी कलमांच्या तरतुदी अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही निश्चितच ते सगळे व्हिडिओ बघा, जेणेकरून या कायद्याविषयी तुमचा चांगला अभ्याससुद्धा होईल आणि तुम्हाला सोयीस्कर पडेल याचा वापर करताना पुढे कामकाजात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.